विचार केला की काय करू शकते. माझी तीच खंत होती, म्हटलं तुम्ही इथे केलं असतं तर आम्ही पण एन्जॉय करू शकतो. कॉर्नर पीस लांबून सुरेखाताईंचं कौतुक करताना मी आमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने यशस्वी व्हावा ही परमेश्वराकडे प्रार्थना. महिला दिन असला तरी बऱ्याचशा व्यस्त कार्यक्रमामुळे आपण हा महिला दिन आज साजरा करतोय. नवचैतन्य फाउंडेशन व पुण्यनगरी सखी मंच आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि प्रोत्साहन सोहळा आपण आज आयोजित केलेला आहे. सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते अशी जोडून हा नवीन संस्था स्थापन करतोय. दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांना नमस्कार आणि महिला दिनाच्या शुभेच्छा. तर आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम ताईंनी राबवलेला आहे. तर 3 वर्ष पूर्ण होत आहे त्यांना. तर असाच कार्यक्रम म्हणजे सतत दरवर्षी होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. महिला दिनानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. स्त्रीचं कर्तृत्व आणि योगदान ह्याची जाणीव व्हावी म्हणून आपण हा कार्यक्रम सतत साजरा करत असतो. त्याची आठवण की जेणेकरून स्त्री सक्षम झाली पाहिजे आणि तिच्या रूपाने सर्वत्र म्हणजे कुटुंब आणि समाज सुधारला पाहिजे हाच प्रयत्न असतो. म्हणून आपण हा कार्यक्रम सतत करत राहावं, सतत एकत्र होत येत जाऊ. त्यामुळं सगळा मैत्री सगळ्यांची एकत्र राहील. असाच कार्यक्रम ताई सतत घेत जा, आम्हाला बोलवत जा. तर मी सुरेखा भागवत. या सखी मंचची स्थापना आम्ही 8 मार्च 2024 या दिवशी केलेली आहे. तर मी एक सामान्य गृहिणीच आहे, पण जसं प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं लहानपणापासून की काहीतरी करायचं आहे, तसंच माझंही स्वप्न होतं. पण कसं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं तर काहींना चूल आणि मूलच सांभाळावं लागतं, तर संधी मिळत नाही. तर आपण त्या कर्तव्य जबाबदाऱ्या पार पडल्या. मुलांची लग्न झाली, त्यांचं शिक्षण झालं, नोकरीला लागली आणि ते जी स्वप्न खतखतत होती ती सतत शांत बसू देत नाही की मला काहीतरी करायचं आहे. मग आता विचार केला की काय करू शकते. वय निघून चाललं आहे, काही संधी निघून गेलेल्या असते. जशी शेतकऱ्याला पिकासाठी हवामानाची जसा बदल होईल तसं त्याला पीक घ्यावं लागतं, तसं वयानुसार आपण आपल्यापासून काही संधी दूर गेलेल्या असतात. मग आता काय करू असा विचार करत राहायची. तर मला वाटलं माझ्यासारख्या अशा अनेक महिला असतील ज्या अशा विचारच करत राहिल्यात आणि वेळ निघून गेली आहे. मग म्हटलं आपण त्याच महिलांना सोबत घेऊन काहीतरी करूया. तर अशा काही महिलांना मी ज्या घरी आहेत माझ्यासारख्या गृहिणी, आधी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि म्हटलं आपण आणि अशाही महिला आहेत की त्यांच्याकडे खूप कलागुण आहे पण बोलण्याचं धाडस नाही, ते सादरीकरणाचं धाडस नाही. मग मी म्हटलं की आपण BCचे ग्रुप चालवतो ना, तसंच आपण हा सखी मंच चालवूया आणि आपणच आपलं व्यासपीठ निर्माण करूया. कोणीतरी आपल्याला व्यासपीठ देईल, ते 4-6 महिन्याने मिळेल, मग त्यांची आपल्याला नाही का ती वाट पाहिजे, तर आपणच आपलं व्यासपीठ निर्माण करू असं ध्येय ठेवून ह्या सखी मंचची स्थापना केली होती. आणि सुरुवातीला 2च दिवस विचार केल्यानंतर 2च दिवस बाकी होते महिला दिन येण्यासाठी 8 मार्च. म्हटलं 2 दिवसात उद्घाटन करायचं. माझे विचार फक्त 4 ते 5 महिलांजवळ मी मैत्रिणींजवळ व्यक्त केले होते. म्हटलं आता काही करून 8 मार्च हा दिवस चांगला आहे, आपण उद्घाटन करायचंच. तर ज्या वेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस फक्त 8 का 9 महिला उपस्थित होत्या आणि मी घरामध्येच त्याचं उद्घाटन केलं. लतिकाताई सुद्धा होत्या मला वाटतं त्या दिवशी. तर 8 का 9 महिलांना घेऊन चालवलं आणि आम्ही अशा स्वरूपात चालवलं की आमच्याजवळ काही पैसे नाही, काही नाही. मग आम्ही 20-20, 30-30 रुपये जसा कार्यक्रमाचा खर्च येईल तसं 20-20, 30-30 रुपये जमा करून कार्यक्रम केले. मग कार्यक्रम आमच्या कार्यक्रमाचे विषय काय असायचे, काव्य संमेलन, कधी पुस्तक वाचन, कधी बालपणीच्या आठवणी,
कधी जंगल सफारी म्हणूनही विषय घेतला, त्यामध्ये तुमचा आवडता जंगलातला प्राणी त्याची माहिती मिळवा आणि ती माहिती सादर करा. मग असे प्राणी निवडायचे की जे वेगळे आहेत, असे असे बरेच विषय होते ना आपले. त्यानंतर आषाढी वारी साजरी केली, ट्रिप काढल्या, पण असे अनेक विषय आहेत की जे मला आता आठवत नाही. बालपणीचे खेळ साजरे, आम्ही गार्डन मध्ये एकत्र येऊन लहानपणीचे खेळ सुद्धा खेळलो होतो. अगदी जे लहानपणी मातीत आम्ही खेळायचो तसेही खेळ खेळलो. म्हणजे असे विषय की ज्याला पैसे लागत नाही, पण त्याच्यातून आपण घडू शकतो, आपले विचार आपले स्वप्न साकार करू शकतो. आणि मला याला एवढा प्रतिसाद मिळत गेला की मला बऱ्याचशा महिला जोडल्या गेल्या आहेत आणि आशा आहे की अजून वाढत जातील, जोडल्या जातील. आणि जसं की एक इवलेचे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू केला गगनावरी. आज हा 3रा वर्धापन दिन आहे जो मोठ्या धडाक्यात साजरा होतो आहे. तर माझं एका सामान्य गृहिणीचं स्वप्न पूर्ण झालं, पण हे माझ्या एकटीचं नाही आहे असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. ह्या सगळ्या महिलांनी मला साथ देण्याची ठरवली. आता ओळख तर करूनच देऊ आपण हळूहळू. तर एकाचं काम नसतं, प्रत्येकाने मदत केलेली आहे मला ह्या कार्यक्रमासाठी, तेव्हा कुठे हा मंच उभा राहिलेला आहे. तर आज पुन्हा या मंचाचं उद्घाटन होईलच थोड्या वेळाने. पण मी एवढंच सांगू शकते की अजून मला मार्गदर्शन हवं आहे. या कार्यक्रमाच्या द्वारे नवनवीन महिलांची ओळख झालेली आहे, तर तुम्ही जॉईन व्हा. एकमेकींच्या मार्गदर्शनाने आपण हा सखी म्हणजे अजून थोडा पुढे नेऊया. बस एवढंच बोलते. आज 7 सुरांचा असा हा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. सुरेखाताईंचं कौतुक करताना मी आमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने म्हणते, हात धरून चालवले तुम्ही आम्हाला या भजनाच्या वाटेवर. नतमस्तक होतो आम्ही तुमच्या या प्रयत्नांवर. त्याच्यानंतर सारे मिळून गारे, सारे मिळून गारे किंवा गाऊया रे, सारे स्वरात मिळून रंगून जाऊया रे, असा आमचा सर्वांचा 7 सुरांचा प्रवास सुखकर आणि यशस्वी व्हावा ही परमेश्वराकडे प्रार्थना. आला नाही, पण मला माझी तीच खंत होती, म्हटलं तुम्ही इथे केलं असतं तर आम्ही पण एन्जॉय करू शकतो. व्हायला पाहिजे होतं, म्हणजे आम्हाला पण ती मजा घेता आली असते. डान्ससाठी मी आले होते, पण ते त्यामागे पाहुण्याने आम्ही पुढे माझा डोक्यात तिथेच होतं, पण आम्हाला सगळ्यांना पाहायचं पण होतं. हो ना. आणि ते आम्ही सगळं मिस केलं. पण इथे व्हायला पाहिजे होतं. तरी खाण्यापिण्याच्या जास्ती आहे, पण ठीक आहे. मग आपल्याला अंदाज आला पुढच्या वेळेस आपण खाण्यापिण्याचे पण लावूया ना स्टॉल. रेणू रना ते आपण पाठ वगैरे किंवा चौरंग ठेवतो त्याच्या बाजूला काढतो ना, लक्ष्मीपूजन किंवा धनत्रयोदशीच्या वेळेस ती फक्त बाजूला घेऊन जायचं. हे ना कॉर्नर पीस आपला कॉर्नरला वगैरे आपण हे करतो ना, ते घालायचं. कॉर्नर पीस हा मुलाला पण आहे. झाडाला ते खराब पण होत नाही, वेळ पण जास्त लागत नाही. हे वगैरे असेल ना खूप दिवसाचे असेल. यांचं खूप भारी चालू आहे. लहान मुलं अख्खं तुटून पडले त्यांच्यावर. सखी मंच लावलेला स्टॉल आहे आणि पाणीपुरी लावलेली, पाणीपुरीचा स्टॉल आणि वेगवेगळे तूप वापरते ना तुम्ही. हे संपली तेवढी बिर्याणी परत एकदा एवढी बरीचशी घेतलेली चेतन घे. हा घेतोच. घे नाही काय नको मला. छान पाणीपुरी आहे मस्त.
अच्छा मिला ना आपको भी सबका रिस्पॉन्स? हाँ अच्छा, थैंक यू आपने स्टॉल लगाया। तुला हे शॉर्ट आहे ना? हां अच्छा, कसा मिळाला प्रतिसाद? छान, खूप छान. घेतलेत ना मी नंबर वगैरे? हो हो. काही ऑर्डर केला काही? थोडे नंबर घेतले आले नाही कार्यक्रमाला आलंच आता पाहिलं नाही मागून बघून ते तेलाचं तिला सुद्धा पूजा आणि त्या 2 ऑर्डर करतो नको पाळायला नको पाणीपुरी